नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकीय आणि पोलीस विश्वात खळबळ माजवणाऱ्या एका प्रकरणाबद्दल। बीडमधील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांच्या सनसनाटीत खुलाशाबद्दल। एक सामान्य पोलीस अधिकारी ते राजकीय नेत्यावर गंभीर आरोप करणारा हा चेहरा रणजित कासले यांचं हे प्रकरण आहे तरी काय? त्यांनी केलेले आरोप खरे आहेत का की राजकीय डावपेच आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम झाला? चला जाणून घेऊयात सविस्तर हे प्रकरण। नमस्कार, मी अमोल जाधव, तुम्ही पाहत आहात डिजिटल रणसिंग। रणजित कासले हे बीड जिल्ह्यातील सायबर क्राइम शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते। ते मूळचे बीडचेच आहेत। त्यांची पोलीस सेवेतील ही कारकीर्द तशी सामान्य होती, पण गेल्या काही वर्षात त्यांची अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत येण्यास सुरुवात झाली। बीडमधील गुन्हेगारी आणि राजकीय वातावरणात काम करत असताना कासले यांना सायबर क्राइम सारख्या संवेदनशील विभागात जबाबदारी मिळाली होती। पण त्यांच्या कारकिर्दीत एक मोठा वाद निर्माण झाला जेव्हा त्यांनी सुरतमधील एका व्यापाऱ्याच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात पैसे घेतल्याचा आरोप झाला। त्यामुळे 26 मार्च 2025 रोजी त्यांना निलंबित करण्यात आलं। कासले यांच्या निलंबनानंतर त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि त्यांच्या व्हिडिओजमुळे ते राज्यभर चर्चेत आले। त्यांनी स्वतःला एक सिस्टीम विरोधी लढवय्या म्हणून सादर केलं, ज्याला भ्रष्ट व्यवस्थेने बळी बनवण्याचा प्रयत्न केला। पण त्यांचं निलंबन हा फक्त सुरुवातीचा टप्पा होता। खरी खळबळ तेव्हा सुरू झाली जेव्हा त्यांनी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात गंभीर आरोप केले। बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 2024 मध्ये झालेली निर्गुण हत्या ही या प्रकरणाची मूळ पार्श्वभूमी आहे। या हत्येने बीडचं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं। संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाली, पण या प्रकरणाने स्थानिक राजकारणात मोठा भूकंप आणला। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी असल्याचा दावा केला जातो आणि त्यामुळेच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला। रणजित कासले यांनी या प्रकरणात एक सनसनाटी दावा केला। त्यांनी वाल्मिक कराड यांचा बनावट एन्काउंटर करण्यासाठी 5 ते 50 कोटी रुपयाची ऑफर मिळाली होती। त्यांनी असा खुलासा केला की ऑफर थेट धनंजय मुंडे यांच्याकडून आली होती, कारण वाल्मिक कराड यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित अनेक गुपित होती जी बाहेर येण्याची भीती होती। कासले यांनी हा दावा सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून केला, ज्यामुळे बीडपासून ते मुंबईपर्यंत खळबळ माजली। त्यांनी असंही म्हटलं की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धनंजय मुंडे यांना पाठिंबा आहे आणि या प्रकरणातील पुरावे दडपले गेले आहेत। या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनीही या प्रकरणात उडी घेतली आणि वाल्मिक कराड यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर भाष्य केलं। पण काहींनी कासले यांच्या दाव्यांना विक्षिप्त आणि बनावट असल्याचंही म्हटलं। रणजित कासले यांनी धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप हे या प्रकरणाचं केंद्रबिंदू ठरलं। त्यांनी दावा केला की धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर करून त्याला कायमचं संपवण्याचा कट रचला होता आणि यामागे राजकीय हितसंबंध होते। कासले यांनी फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले। त्यांनी म्हटलं की फडणवीस यांच्या पाठिंब्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाहीये आणि पोलीस यंत्रणा या प्रकरणात पुरावे दडपण्याचं काम करत आहे। या आरोपांना आणखी धार आली जेव्हा कासले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांनी दावा केला की 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाले होते आणि हे 10 लाख वाल्मिक कराड यांच्या संबंधित कंपनीच्या माध्यमातून माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाल्याचा रणजित कासले यांनी दावा केला आणि हे 10 लाख त्यांना ईव्हीएम मशीनपासून दूर जाण्यासाठी देण्यात आले होते। त्यांनी असंही म्हटलं की धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले, ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आली आहे असा आरोप त्यांनी केला। या आरोपांनी विरोधकांना आयतं कोलीत मिळालं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणात पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले, तर सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। रणजित कासले यांचे सनसनाटीत दावे आणि व्हिडिओजमुळे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईला वेग आला। 14 एप्रिल 2025 रोजी त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका व्हिडिओत अनुसूचित जाती जमातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप झाला। त्यामुळे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला। कासले यांनी पोलिसांना आव्हान दिलं की हिम्मत असेल तर मला पकडून दाखवा। पण 17 एप्रिल 2025 रोजी पहाटे बीड पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट परिसरातून त्यांना ताब्यात घेतलं। त्यांनी दिल्लीहून पुण्यात येऊन पत्रकार परिषद घेतली होती। त्यामध्ये त्यांनी ईव्हीएम छेडछाडीचा आरोप केला होता। तसेच धनंजय मुंडेवर आरोप केले की त्यांनी वाल्मिक कराड यांच्या बनावट एन्काउंटरसाठी त्यांना 5 ते 50 कोटीची ऑफर मिळाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आणि पोलिसांना शरण येण्याचा निर्णय त्यांनी घेतला। पण शरण येण्यापूर्वी पोलिसांनी त्यांना अटक केली। अटकेनंतर कासले यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं। त्यांच्या अटकेने या प्रकरणाला नवं वळण मिळालं।
पण त्यांचे आरोप आणि दावे अजूनही चर्चेचा विषय ठरत आहेत। रणजित कासले प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पोलीस यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित केले। त्यांचे आरोप खरे असतील तर बीडमधील गुन्हेगारी आणि राजकीय नेत्यांचे संबंध यावर मोठा प्रकाश पडतो। पण जर हे आरोप खोटे असतील तर कासले यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हे सगळं केलं का? या प्रकरणाने धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा दबाव वाढला आहे। विरोधकांनी या प्रकरणाचा वापर सत्ताधारी पक्षांना घेरण्यासाठी केला, तर सामान्य जनतेनेही पोलीस आणि राजकीय यंत्रणेवरचा विश्वास कमी झाल्याची चर्चा आहे। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कासले यांच्या दाव्याची चौकशी होणार का? त्यांनी सादर केलेले बँक स्टेटमेंट आणि ईव्हीएम छेडछाडीचे आरोप यांची सखोल तपासणी होणार का? आणि हे जर खरं असेल तर याचा निवडणूक प्रक्रियेवर काय परिणाम होईल? मित्रांनो, रणजित कासले प्रकरण हे केवळ एक पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन किंवा अटक यापुरतं मर्यादित नाही। हे प्रकरण गुन्हेगारी, राजकारण आणि सत्तेच्या खेळाचं एक जटिल चित्र दाखवतं। तुम्हाला काय वाटतं? कासले यांचे आरोप खरे आहेत की खोटे, की राजकीय डावपेच आहे? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा। आणि हो, अशाच खळबळजनक स्टोरीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नव्या स्टोरीसह। तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रणसिंग।